मखमलाबाद येथील अमृतवन उद्यानातील तौली टेकडीवर बोधगया येथून आणलेल्या पवित्र बोधिवृक्षाच्या रोपाचे रोपण मोठ्या उत्साहात करण्यात आले। अमृतवन परिवाराचे संयोजक ज्ञानेश्वर काकड यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाने हा विशेष उपक्रम पार पडला। या रोपणाचा विधी भंते राजरत्नजी यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी त्यांनी उपस्थित धम्म अनुयायांना तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचे आचरणात महत्त्व पटवून दिले। कार्यक्रमात बौद्ध वंदना घेऊन शांततेचा संदेश देण्यात आला। धम्मविहार म्हसरूळचे वामनराव पवार, भाऊसाहेब पगारे, मनोज अहिरे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली। तसेच त्र्यंबक अहिरे, सुमनबाई अहिरे, अक्षय मोरे, शालिनी शिरसाट, सनी दानी, राहुल अहिरे, शुभांगी पाटील, कांताबाई अहिरे, सरला मोरे, शांताबाई साळवे, रुपालीताई साळवे, जगदीश साळवे आदींसह मोठ्या संख्येने धम्म अनुयायी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वास जाधव आणि सुदर्शन काकड यांनी विशेष परिश्रम घेतले। बोधी वृक्षाचं रोपण पूज्य भदंत राजरत्न आणि विपोषणाचार्य वामनजी पवार या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी रोपण झालेले आहे। आणि याला साक्ष म्हणून या बसलेल्या महिला, या बालिका आणि उपासक आणि ज्ञानेश्वर भाऊ आणि त्यांच्या सहकार्यांनी इथं परिश्रम घेऊन या उद्यानाची सुरुवात केली आहे। या आयुष्यात हे उद्यान भव्य दिव्य असं व्हावं आणि या ठिकाणी सर्व धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी व्हावं अशी अपेक्षा करतो आणि थांबतो। जय भीम, जय बुद्ध। आज या ठिकाणी अतिशय पवित्र वातावरणामध्ये बोधिवृक्ष रोपण कार्यक्रम संपन्न झालेला आहे। बोधगया येथून आपल्याला बोधिवृक्षाचे रोपटे प्राप्त झाले आहे आणि ते आपण अमृतवन उद्यानामध्ये पूजनीय भंते राजरत्नजी आणि वामनराव पवार तसेच भाऊसाहेब पगारे आणि सर्व बंधू भगिनी माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये याचं रोपण कार्यक्रम संपन्न झालेला आहे। या ठिकाणी पंचशील, आर्य सत्य, अष्टांग मार्ग तसेच जी बौद्ध धम्माची शिकवण आहे तिचं प्रचार प्रसाराचं काम या निमित्ताने या ठिकाणून सुरू होईल आणि त्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचं आणि ज्यांनी सहकार्य केलं त्या आमच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन। धन्यवाद। जय भीम।